दिला त्यावरती विरोधकांनी काय हल्लाबोल केला या संदर्भातला टॉप 9 अपडेट्स। संपूर्ण वर्षभर सोनं खरेदी करू नका। इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींचं हे आवाहन। परकीय चलन वाढवण्याचं ध्येय, शिवाय पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचाही दिला सल्ला। इस हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक सोना नहीं खरीदेंगे। अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे। मोदी प्रत्येक वेळी लोकांवर जबाबदारी ढकलून देतात। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतकी देशाची स्थिती गंभीर आहे। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर राहुल गांधी यांची सडकून टीका। मोदींनी सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ राहुल गांधींना कळलेला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींची समज कमी, देशात सर्वात रिजेक्टेड माल राहुल गांधी अशा देखील घणाघात। देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही, तर आता त्यांना दोष देता येत नाही। कुठेतरी त्यांची समजच कमी आहे। पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन हे योग्य, अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते। मोदींच्या आवाहनावर फडणवीसांचं हे भाष्य। रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे, हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे। राहुल गांधी चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आता देश अडचणीत येऊ नये, रोहित पवार यांचं हे वक्तव्य। सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखावं, मोदींचं आवाहन। म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढीचे संकेत नाही ना, रोहित पवार यांचा हा सवाल। सगळा त्याग जनतेने करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार आहेत का, असा सवाल करत हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली। देशाला दूरदर्शी असलेला नेता हवा होता, पण देशाच्या फक्त एक इव्हेंट मॅनेजर माथी मारला गेलाय। सपकाळांची मोदींवर बोचरी टीका। मोदींनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःही त्यांचं पालन करायला हवं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मोदींवर टीका। तर अंजली दमानिया उच्च श्रेणीतील विचारवंत असून त्यांच्याशी आम्ही बरोबरी करू शकत नाही। मंत्री संजय शिरसाट यांचं दमानियांना प्रत्युत्तर। जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागून दाखवावं, पण तसं होताना दिसत नाही। जनतेला मात्र सगळे सल्ले दिले जातात, दुःख होतंय सगळं बघून। अंजली दमानिया हे अत्यंत उच्च श्रेणीचे विचारवंत आहे, त्यातलं सर्व त्यांना कळतं, म्हणून त्यांच्यावर भाष्य करणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला योग्य नाही आणि त्यांच्या विचाराची बरोबरी आम्ही करूही शकत नाही। महागाईचा फटका देशाला बसू नये म्हणून मोदींचं आवाहन। मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। पेट्रोल डिझेल गॅस विदेशातून आयात करावा लागतो, मोदींचं आवाहन सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूंचा वापर करायला हवा, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आवाज सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घ्यावा। ज्वेलरी मेकिंगने उदरनिर्वाह होणाऱ्या कारागिरांचं काय होणार? पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांचा सवाल। सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका, लग्न सराईमध्येच सोनं बनवा, असंही केलं आवाहन। कुठेतरी मोठं नुकसान होते, लोकांना रिझर्व करायचं आहे, पण कसं हे पॉसिबल नाही। आता 3 लाख कारागीर आहे, 3 करोड कारागीर आहे हिंदुस्थानमध्ये, त्यांचे काम कुठे जाणार? तर नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणामध्ये एक मोठा खुलासा झाला, या संदर्भातल्या काही अपडेट्स। टीसीएस नाशिक प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाचे सुमोटो दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे 50 पानांचा अहवाल केला सादर। आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक, लैंगिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला न्यायालयीन कोठडी, तर निदा खानला नाशिक रोड कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये निदा खान ही सध्या अटकेत। निदा खान, पेड वर्कर अशा निदा जागोजागी फिरतायत, मंत्री संजय शिरसाटांचा आरोप। तर निदा खान, जलील यांची नातेवाईक आहे। टीसीएस प्रकरणात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना अटक करा, शिरसाट यांचीही मागणी। आता जी माहिती आलेली आहे की हा इम्तियाज जलील जो माजी खासदार आहे त्याचा भावाची बायको, त्याचे असलेले हे सगळे रिलेटिव्ह आहेत, म्हणून हा एक ठरवून केलेलं षडयंत्र आहे। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। जप्त केलेल्या मोबाईलबाबत फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार, तर अश्विनी चेनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी।
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांची महानगरपालिकेच्या दिवसांच्या नोटीसच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव. महानगरपालिकेने दिलेली नोटीस बेकायदेशीर, मतीन पटेल यांचा हा दावा. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोझर चालणार. छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा. टीसीएस प्रकरणात आरोपी निदा खानला याच घरामध्ये आश्रय दिलेला. पद्धतीने कोणत्याही गुन्हेगाराला आश्रय देणे हे अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे, निषेध व्यक्त करण्यासारखं आहे आणि अशा गुन्हेगारांना या ठिकाणी धडा शिकवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. टीसीएस प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती. पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर. धार्मिक विधी आणि शिक्षणातून पीडितेचं मत परिवर्तन. पीडितेला धार्मिक मुद्द्यांवरील 171 लिंक पाठवल्याची तपासातून माहिती समोर.